मी पटपट भांडायला नाही जात तिच्याकडे तिच्याशी. माझं खूपच कूल टेम्परामेंट आहे. तिचं म्हणजे सतत एक असा एक मिनी ज्वालामुखी घरात फिरतोय असं वाटत असतं आणि तो कधी उद्रेक होतो तिचा. तर त्यामुळे ते आणि हळवी पण तीच आहे. कारण काय मी 2-3 दिवस फोन नाही केला, कॉल बॅक नाही केला, तर तिचे मला असे पानभर मोठे मेसेजेस येतात. पण की का? ठीक आहे, तुझ्या लाईफमध्ये तू खूप बिझी आहेस, पण माझंच चुकलं, मी तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या, मला कळायला पाहिजे होतं हे वगैरे 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 असे पानभर तिचे मेसेजेस येतात. यापुढे मी तुला कधीच मेसेज करणार नाही, तू तुझ्या आयुष्यामध्ये बापरे! सुखी राहा वगैरे. थेट म्हणजे असं मधलं काहीच नाही. पण हे ती रेग्युलरली करतेस ना. रेग्युलरली नाही, खूपदा असं झालं की मग मी फायनली असे काहीतरी मेसेजेस करते तिला. कारण म्हटलं हे तरी वाचेल, कारण ती फोन तर करत नाही. तिला ताईला कधीही फोन केला की पहिला गवत्या महत्वाचं आहे, मी तुला तिची वाक्य सांगते ती काय म्हणते ते. फोन आला, मी ताईला फोन केला, ताईने फोन उचलला, हां गवत्या इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं बोलायला, जरा बिझी आहे. हे कधीही फोन केला तरी ती असंच असते किंवा बोलत असताना गवत्या महत्त्वाचा फोन येतो, एक सेकंड होल्ड करून मी एकदा ना, मलाही कळलं नाही, मी गाडी चालवत होते, ब्ल्यूटूथवर होता फोन आणि ती म्हणाली होल्ड कर, आणि नंतर मला लक्षात आलं की 3-1 मिनिटं झाली आहेत आणि आपणही असं ते तंद्रीत जातो ना गाडी चालवत असतो. म्हणलं आपण कोणाशी तरी बोलत होतो ना इतका वेळ आणि आपला फोन चालूच आहे, आणि ती होल्डवर टाकून विसरली की हा दुसरा फोन आपल्याला कट करायचा आहे किंवा ती सबशेल विसरली. आणि मीच शेवटी इकडनं म्हणलं मी काय वेडी आहे की मी वेड्यासारखी 3 मिनिटं होल्डवर ठेवला होता फोन.